यूट्यूबवर तुम्ही अनेक प्रकारच्या अंडा मसाल्यांची रेसिपी बघितली असेल आणि तेच तेच खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर बनवा अशा पद्धतीने गावरान झणझणीत अंडा मसाल्याची रेसिपी। हा अंडा मसाला अगदी चव आणणारा आणि गावाकडील चवीचा असा आहे। तर हा अंडा मसाला मी कसा बनवला हे मी चला तुम्हाला सांगते। सगळ्यात आधी तर अंडी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आणि ते असं कोमट झाल्यावर त्याच्यामध्ये अंडी आपल्याला सोडून घ्यायची आहे। हळूवारपणे अंडी पाण्यामध्ये सोडवायची आहे म्हणजे ती फुटणार नाहीत। आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्या हिशोबाने इथे अंडी घ्यायची आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अंडी व्यवस्थित सोडल्या जातात। आता इथे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 मीडियम साईजचे कांदे, 4 ते 5 मिरच्या घेतल्या हिरव्या, आलं लसूण आणि कोथिंबीर। तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार हिरव्या मिरच्या इथे वापरायच्या आहेत। त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे खोबऱ्याचे काप, दगडफूल, धने, चक्री फूल, दालचिनी। हा अंडा मसाला बनवताना आपल्याला कोणताही रेडीमेड मसाला वापरण्याची गरज नाहीये। सुरुवातीला तवा गरम करायला ठेवला आणि आपल्याला हे खडे मसाले पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहे। पहिल्यांदा मी खोबरं घातलं तव्यावर आणि 2-3 थेंब तेल घातलं म्हणजे खोबरं लगेच भाजलं जातं। असा छान त्याला गोल्डन रंग आला की त्याच्यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा घालून घ्यायचे आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचंय। 1 मिनिटभर मी हे परतून घेतलेलं आहे। आता हे झालं, याला काढून घेऊया। ह्याच्यानंतर आपल्याला कांदा मस्त गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। याच्यावर सुद्धा मी 2-3 थेंब तेल टाकलं आणि मिरच्या पण घालून घ्यायच्या। हे बघा मस्त हे भाजलेलं आहे, हिरवी मिरची पण छान भाजलेली आहे। आता गॅस बंद केलाय मी आणि याच्यावरतीच आलं लसूण आणि कोथिंबीर घालून घेतली। 3 ते 4 सेकंद फक्त हे असं परतून घेतलं म्हणजे कोथिंबीरीचा सुवास खूप छान येतो आणि हे थंड व्हायला ठेवून दिलं। त्याच्यानंतर जे आपण खोबरं धने वगैरे भाजून घेतले होते ते सुरुवातीला आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं असं जाडसर आणि ह्याच्यामध्ये मग राहिलेले जे आपलं कोथिंबीर, आलं लसूण आणि कांदा आहे तो घालून घ्यायचा। असं छान याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे वाटण आपण घालून घ्यायचं आहे आणि हे याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय। थोडीशी हळद घालायची म्हणजे जो हिरवा रंग आहे तो छान मेंटेन राहतो। मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला मी इथे भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता, पण मला आवश्यकता वाटत नाही। चवीनुसार या मसाल्यांमध्येच मीठ घालून घेतलं। आता बॉईल अंडी अशी छान मी अर्धवट याला कापून घेतलेलं आहे। पूर्णपणे याला कापायचं नाही, 2 भाग नाही करायचे, असंच ठेवायचं आहे याला पूर्ण आणि हे मसाल्यामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। हळूवारपणे याला मसाला लावून घ्यायचा आहे। हा अंडा मसाला अगदी गावरान चवीचा तयार होतो। आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आणि 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे। एवढी थिकनेस मी या रश्श्याची ठेवणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त 3 ते 4 मिनिटांनंतर रस्सा चांगला उकळलेला आहे आणि आपण जे चिरा पाडून घेतल्या होत्या अंड्याला त्याच्या आतमध्ये सुद्धा चांगला मसाला गेलेला आहे म्हणजे खाताना खूप छान लागतो। बघा याला तर्री पण मस्त आलेली आहे। तुम्ही पण या पद्धतीने हा गावरान अंडा मसाला नक्कीच करून बघा। हा अंडा मसाला तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा भाता बरोबर सुद्धा खाऊ शकता।
खूपच झणझणीत आणि चविष्ट असा हा अंडा मसाला तयार होतो। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा, कारण त्याच प्रकारचा अंडा मसाला खाऊन आपल्याला कंटाळा येतो। तीच चव, थोडीशी वेगळी अशी छान ही चव तुम्ही पण चाखून बघा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।